आत्म्याच्या योगे बोलणारा कोणीही माणूस येशू शापग्रस्त आहे असे म्हणत नाही आणि पवित्र आत्म्याच्या योगे बोलल्या वाचून कोणालाही येशू हा प्रभू आहे असे म्हणता येत नाही। आता या छोट्याशा गोष्टीवर आपण थोडा वेळ चिंतन आणि मनन करूया। ज्यावेळेस आम्हाला येशू माहित नव्हता, ज्यावेळेस आम्हाला ख्रिस्त माहित नव्हता, ज्यावेळेस आम्हाला सत्य माहित नव्हतं, ज्यावेळेस आम्हाला पवित्र आत्मा माहित नव्हता, ज्यावेळेस आम्हाला देवाचं वचन माहिती नव्हतं, त्यावेळेस आम्ही मुक्या न बोलणाऱ्या मूर्तीकडे आम्ही जास्त ओढल्या जात होतो। आता वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्तीचे प्रकार आहेत, आपला विषय तो नाही। परंतु ज्या वेळेस आम्हाला काही गोष्टी समजल्या त्यावेळेस आम्हाला हे समजलं सगळ्यात महत्त्वाचं की येशू हा प्रभू आहे। आणि केव्हा म्हणता आलं तर पवित्र शास्त्र सांगते की असे म्हणत नाही आणि पवित्र आत्म्याच्या योगे बोलल्या वाचून कोणालाही येशू हा प्रभू आहे असे म्हणता येत नाही, पवित्र आत्म्याच्या योगे बोलल्या वाचून। आता या ठिकाणी एक गैरसमजूत झालेली आहे का केवळ पाळक वर्गांनाच पवित्र आत्मा मिळालेला आहे, केवळ पास्टर रेव्हरंड बिशप साहेबांनाच पवित्र आत्मा मिळालेला आहे, केवळ सिस्टर लोकांनाच पवित्र आत्मा मिळालेला आहे, किंबहुना केवळ आमच्या चर्च मध्ये ठराविक 2-3 लोकांनाच हा मिळालेला आहे। हा गैरसमज पहिला प्रथम दूर करा। परमेश्वराने संपूर्ण जग बनवलं, पृथ्वी भूतल सर्व काही बनवलं आणि त्यामध्ये त्याच्या प्रतिरूपाचं मनुष्य ज्यावेळेस निर्माण केला ना, त्या मनुष्याला जन्मतःच पवित्र आत्मा देव दिलेला आहे। आत्मे काही 4-5 प्रकारचे नाही। प्रभू येशू ख्रिस्ताचा मी पवित्र आत्म्याविषयी थोडंसं या ठिकाणी विश्लेषण करू इच्छितो प्रिय। प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म मुळात गर्भच पवित्र आत्म्याचा, पहिली गोष्ट। दुसरं, त्याची वाढ पवित्र आत्म्यामध्ये झाली, लोकांच्या भयामध्ये, देवाच्या कृपेमध्ये, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये। तिसरा मुद्दा आहे, ज्यावेळेस तो बॅप्टिझम करायला योहान बॅप्टिस्माच्या हाताखाली गेला त्यावेळेस आम्हाला त्या ठिकाणी समजतंय की आकाश उघडलं गेलं आणि परमेश्वरची पित्याची वाणी झाली, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्यावर मी संतुष्ट आहे। 2 नंबरला त्या ठिकाणी घटना घडली, पवित्र आत्मा कबुतराच्या स्वरूपात, कबुतराच्या दिसणाऱ्या आकारामध्ये त्याच्यावर स्थिर राहताना पाहिला। पहिली गोष्ट, तो जन्मताच पवित्र होता, त्याचा गर्भच पवित्र आत्म्याचा होता। विशेष म्हणजे देवाने ज्यावेळेस मनुष्याची निर्मिती केली ना आईच्या गर्भाशयामध्ये, त्यावेळेस 3 प्रकारे केल्या जाते, एक जीव, एक आत्मा आणि एक शरीर। हे तिन्हीचं सांगड कॉम्बिनेशन मध्ये परमेश्वराने आमचं जे शरीर आहे ते निर्माण केलेलं आहे। आणि म्हणून आत्म्याच्या योग्य बोलल्या वाचून कोणालाही येशू हा प्रभू आहे असे म्हणता येत नाही। मग पवित्र आत्मा मिळालेला व्यक्तीच म्हणतो की येशू हा प्रभू आहे, बाकीचे कुणीच म्हणत नाही। मग आता मला विनंती आहे तुम्हाला, मला एक सांगायचं आहे या ठिकाणी प्रिय परमेश्वरच्या प्रिय सेवकांनो, प्रिय भावांनो आणि बहिणींनो, की या ठिकाणी अनेक लोकांना असं वाटतं की ठराविक लोकांनाच पवित्र आत्मा मिळालेला आहे, जे अन्य भाषा बोलतात ना त्यांनाच पवित्र आत्मा मिळाले। सगळ्यात मोठं गैरसमज, गोड गैरसमज हा पहिला डोक्यातून काढून टाका। अनेक लोक त्या अन्य भाषा शिकण्याच्या नादामध्ये वेडे झालेत, वेडे, काहीतरी मोकारच बडबड करतात। पवित्र आत्म्याची जी आलेली जी भाषा आहे, आपण पुढे पाहणार आहोत त्या कृपादानाच्या मध्ये ज्यावेळेस अन्य भाषेचा टॉपिक येईल त्यावेळेस आपण त्या विषयावर प्रिय जाऊया। परंतु या ठिकाणी त्या आध्यात्मिक दानांची विविधता व एकता, करंथीकरांचं पहिलं पत्र अध्याय क्रमांक 12 ची हेडलाईन्स आहे, त्याची हेडलाईन्सच आहे मुळात आध्यात्मिक दानांची विविधता व एकता। विविध दान आहेत परंतु एकच आहेत, एकापासून मिळणारे आहेत। पुढे पाहूया आपण, कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत तरी आत्मा एकच आहे। कृपादान वेगवेगळ्या प्रकारचे आहेत परंतु आत्मा एक आहे। अनेक लोकांना असं वाटतं की, विशेष करून बहिणींसाठी विशेष मेसेज आहे की त्यांना असं वाटतं की आत्म्याचे बरेच प्रकार आहेत। सहजासहजी जर विचारलं ना, एखादी बहीण जर अन्य भाषेत बोलत असेल किंवा भाऊ, तर त्याला वाटतं की मला अन्य भाषेचा पवित्र आत्मा मिळालाय। काहींची गोड समज आहे ज्ञानाचा मला पवित्र आत्मा मिळालाय, काहींची गोड समज आहे विद्येचा मला आत्मा मिळालाय, काहींची गोड गैरसमज आहे निरोगी करण्याचा कृपादानाचा आत्मा मला मिळालाय, काहींना असं वाटतं की अद्भुत कृत्य करण्याचा आत्मा मिळालाय, काहींना वाटतं की मला संदेश देण्याचा आत्मा मिळालाय, काहींना वाटतं की मला आत्म्य ओळखण्याचा आत्मा मिळालेला आहे, काहींना वाटतं की भाषा बोलण्याचा आणि भाषेचा अर्थ सांगण्याचा आत्मा मिळालाय।
प्रत्येक गोष्टीला त्यांनी आत्म्याचं स्वरूप देऊन टाकलेलं आहे. हा एक जगामध्ये अनेक डॉक्ट्रिन मध्ये एक चुकीचा गैरसमज लोकांमध्ये निर्माण केलेला आहे. आणि म्हणून परमेश्वरचा सेवक या नात्याने मी तुम्हाला सांगू इच्छितो की कृपादानाचे प्रकार वेगवेगळे आहेत, त्यांचे नावं मात्र वेगवेगळे आहेत, त्यांचे कार्यपद्धती वेगळे आहेत, त्यांची कृतिशीलपणा एक आहे, परंतु सर्व काही करणारा एकच आत्मा आहे, एकच, तो देवापासून मिळालेला. तो काय करतो, प्रत्येकाला वाटून वाटून देतो. पाहूया आपण या ठिकाणी कशा प्रकारचं वाटप केलेलं आहे. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी प्रभू एकच आहे. सेवा करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. कोणी पंक्ती सेवा करतो, कोणी वचनाची सेवा करतो, कोणी जनसेवा करतो, कोणी खाण्याची सेवा करतो, कोणी लुटण्याची सेवा करतो, कोणी व्यवस्था पाहण्याची सेवा करतो, कोणी नुसतं दुसऱ्यावर वाच ठेवण्याची सेवा करतो. काही काही लोकांना काही काम नाही, ते फक्त कोणता सेवक कुठं चुकतो याच्यावर फक्त वॉच करतात. ते एक त्यांना कामच दिलेलं आहे आणि ते प्रामाणिकपणे करतात. मी हॅट्स ऑफ करतो अशा लोकांना की जे सत्यामध्ये तर काही टिकलेच नाही आणि ज्यांना दुसऱ्यांना सत्य समजाय सारे देवाचा आत्मा काही सेवकांना शिकवतो आणि ते देवाचे सेवक ज्यावेळेस लाईव्ह ऑनलाईन फेसबुकवर येऊन ते शिकवतात त्यावेळेस ते त्यांच्यावर वॉच करण्याचं कृपादान त्या लोकांना काही मिळाले. त्यांनी सेपरेट तयार केलेलं आहे. ते पवित्र शास्त्रामध्ये तसं नाहीये, परंतु ह्या लोकांनी, काही लोकांनी, अति हुशार असणाऱ्या लोकांनी आणखीन स्वतःच्या मनाने एक कृपादान तयार करून घेतले की आम्ही दुसऱ्यांच्या चुकावर पाहणं आणि त्याची टिप्पणी करणं. त्यांनी किती चांगल्या गोष्टी सांगितल्या हे नाही पाहणं, फक्त तो कुठं चुकलाय आणि तेवढी खाली कमेंट देणं. आणि बाकीचे जे विश्वासणारे लोक त्या रेग्युलर एपिसोडला जे प्रतिसाद देतात त्यांच्या मनामध्ये कुठंतरी विस्कळीतपणा निर्माण करून सत्यापासून भटकवणं, हे एक दुरात्म्यांचं काम आहे. हे देवाच्या सेवकाचं काम नाही. सेवक असू शकतो परंतु तो सैतानाचा. या ठिकाणी पाहिले निरनिराळे प्रकार आहेत. कशाचे? सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी प्रभू एकच आहे. प्रभू एकच आहे. मग कशाला ओनली जीजस, यहोवा विटनेस, सेल्वेशन आर्मी, मुक्ती फौज, परत तुमचं आरसी ग्रुप, रोमन कॅथोलिक, नऊ प्रेषित, कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे देवाला स्वरूप देऊन टाकले. प्रभू वेगळे करून टाकले त्यांनी डायरेक्ट. शिक्षणच वेगळं म्हणल्यानंतर काय. परंतु निरनिराळे सेवेचे जरी प्रकार असले, आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून सेवा करत असलो, आमच्या संस्थेचे नावं जरी वेगळे असले, आमच्या मिनिस्ट्रीचे नावं जरी वेगळे असले, असू द्या प्रिय हो, देवाच्या गौरवासाठी असू द्या, परंतु शिक्षण मात्र प्रभूचं पाहिजे. एकच प्रभू आहे आणि तोच प्रभू तिथं देखील शिकवण्यात आला पाहिजे आणि इथं देखील शिकवण्यात आला पाहिजे आणि संपूर्ण जगामध्ये तो शिकवण्यात आला पाहिजे. बायबल सांगता, आम्ही पाहिलं मागच्या एपिसोड मध्ये, की तुमच्यामध्ये मतभेद हे असलेच पाहिजे, कारण जोपर्यंत मतभेद होत नाही तोपर्यंत सत्य काही आणि असत्य काही समजणार नाही. आणि म्हणून मतभेद असल्यानंतर आम्ही एकमेकाची टीका टिप्पणी नाही, एकमेकाची निंदा नालस्ती नाही, एकमेकावर दोषारोप नाही, किंवा एकमेकाचं खच्चीकरण नाही, किंवा एकाला उंच करायचं आणि एकाला खाली करायचं नाही. तर यामुळं काय होतं की आम्ही प्रभूचे पक्के लोक आहोत की नाही, आम्ही सत्याला टिकून आहोत की नाही, आमच्यामध्ये तो एकच प्रभू आहे की नाही याची खात्री होती. आणि मग जे तिथे टिकल्या जातात, ज्यांचं बांधकाम टिकलं जातं, त्यांना त्या ठिकाणी मजुरी मिळते. आपण पाहूया 6व्या क्रमांकाच्या वचनामध्ये, आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी सर्व कार्य करणारा देव एकच आहे. कार्य करण्याची, कृती करण्याची, आचरण करण्याची वेगवेगळ्या प्रकारची सेवा आहे. आज लाईव्ह फेसबुकवर या करोना माध्यमातून जे काही दुष्काळ निर्माण झाला, जी काही परिस्थिती निर्माण झाली, अनेक सेवाभावी संस्था ज्या ख्रिश्चन नाहीत, ज्या जगामधल्या आहेत, परंतु त्यांच्यामध्ये माणुसकी आहे, त्यांच्यामध्ये ख्रिस्त आहे, त्यांनी ख्रिस्ताला स्वीकारलेला आहे, कारण ते कृतिशील ख्रिस्ताला स्वीकारले. कदाचित त्यांनी उघड प्रभू येशूचा स्वीकार तुमच्या आणि माझ्यासारखं केला नसेल, कदाचित येऊन त्यांनी बॅप्टिझम घेतलं नसेल, कदाचित ते चर्चला आतापर्यंत आले नसतील, काही लोक आहेत त्यांना चर्चही माहित नाही, परंतु ते देवाची सेवा करतात, ते परमेश्वरची सेवा करतात, ते एकाच परमेश्वरची सेवा करतात आणि त्यांना दिलेलं कार्य ते करतात, कारण त्यांना माहिती की देव एकच आहे. कदाचित त्यांना सत्य माहिती नसेल, परंतु त्यांच्या कृतीमधून ज्यावेळेस ते आचरण करतात. अनेक लोक आहेत की ते जात पात धर्म काही पाहिलं नाही, परंतु त्यांनी जे संकटात आहे त्यांच्या संकटामध्ये त्यांनी सपोर्ट केला. जे आजारी आहेत त्यांना भेटायला गेले, जे उपाशी आहेत त्यांना जेवण त्या ठिकाणी पोहोचवण्यात आले, जे काकडत होते किंवा ज्यांना कपडे नव्हते त्यांना वस्त्र देण्यात आले. सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचा प्रभू येशू ख्रिस्ताने ज्याप्रमाणे सांगितलं की आपण एक उदाहरण पाहूया. प्रभू येशू ख्रिस्ताचं या ठिकाणी सुंदर असं उदाहरण दिलेलं आहे की तो म्हणत आहे, मी उघडा होतो त्यावेळेस तुम्हाला भेटायला आलं नाही किंवा माझ्यावर पांघरून घातलं नाही, फाटकी तुटकी जरी घातली असती तरी जमलं असतं. मी उपाशी होतो
तेव्हा तुझ्या घरचं संध्याकाळचं उरलेलं जरी दिलं असतं ना तरी काय अडचण नव्हती, गरम नव्हती तुझ्याकडे देण्याची कॅपॅसिटी, तरी चाललं असतं. मी ज्यावेळेस आजारी होतो त्यावेळेस कमीत कमी मला फक्त हाव यू जरी म्हटलं असता किंवा बरे आहेत का एवढं म्हटलं असतं तरी चाललं असतं. असं पण नाही केलं तू. तर मग त्यावेळेस तुम्ही आणि मी जे आम्ही नीतिमान समजतो, जे आम्हाला स्वतःला धार्मिक समजतो, जे आम्हाला असं वाटतं की आम्ही एकाच प्रभूचे लेकर आहोत, आम्हाला कृपादान मिळालेलं आहे, आम्हाला पवित्र आत्मा मिळालेला आहे, येशू हा प्रभू आहे असे आम्हाला म्हणता येतं, फक्त म्हणता येतं. आपण या विषयावर बोलणार आहोत. येशू हा प्रभू आहे असे म्हणता येत नाही कुणाला? ज्यांना आत्मा चालवत नाही. परंतु ज्यांना आत्मा चालवता येतो त्यांना येशू हा प्रभू आहे असे म्हणता येतं, पण तो प्रभू जे सांगतो ना ते करता येत नाही. आता ज्यांना येशू हा प्रभू आहे असे म्हणता येत नाही ते मात्र प्रभू येशू जे सांगतो ते करतात. म्हणजे तुमच्या आणि माझ्यापेक्षा ते लोक अधिक देवाच्या जवळ आहेत. आणि निश्चित येत्या दिवसामध्ये परमेश्वर त्या प्रिय लोकांना त्याच्या सानिध्यात घेणार आहे आणि त्याच्या जवळ तो बोलवणार आहे. आणि अशी गत होईल की जे पहिले आहेत ना ते शेवटीला होते, ते शेवटी आलेत ना ते पहिला नंबर लागतील. आणि म्हणून आमच्या सेवेमध्ये किंवा आमच्या बिलिव्हर्सपणामध्ये किंवा आमच्या विश्वासामध्ये किंवा आमच्या जीवनामध्ये आज जे काही त्रुटी आहेत, जे काही कमजोरपणा आहे, ज्या कमी घटी आहेत, जे आम्हाला कृती आणि आचरण करायचे जे आज आम्ही करत नाही, आम्ही केवळ नावाला जर धार्मिक आहोत किंवा नावाला जर आम्ही सगळ्या गोष्टी करत आहोत किंवा आम्ही फक्त येशू हा प्रभू आहे फक्त म्हणतो परंतु त्यांनी सांगितलेल्या गोष्टीचे पालन करत नाही, जर असं आहे तर आमच्या पाठीमागचे लोक येतील. आम्ही 2-3 एपिसोड पूर्वी म्हटलं होते की आम्ही कोणते लोक आहेत? कलम केलेले लोक आहेत. आम्ही मूळचे रानटी, परंतु परमेश्वराने आमच्यावर दया केली आणि आमचा रानटीपणा काढला आणि प्रभू येशूने चांगल्या एका फांदीवर कलम केला आम्हाला. आणि आता कलम झालंय तर आम्हाला फळे तशीच आले पाहिजे. आज जर जगाची स्थिती जर पाहिली तर जे विधर्मी आहेत, जे परराष्ट्रीय आहेत, ज्यांना ख्रिस्त माहित नाही, ह्या लोकांमध्ये प्रभू येशूने सांगितलेले गलती 5:22 सर्वचे सर्व जवळपास फळं पाहायला मिळतात. आनंद वाटतो, हॅट्सअप करतो मी त्या लोकांना, कारण प्रभू त्यांच्या जवळ आहे. कारण परमेश्वरचं वचन आम्हाला सांगतंय माझ्या पित्याने आकारल्याशिवाय माझ्याकडे कोणी येत नाही. आणि या सध्याच्या काळामध्ये शेवटच्या टॉपिकला अंताच्या समला असताना माझा पिता परमेश्वर जगातल्या अनेक लोकांना आकर्षून घेत आहे आणि ते प्रभू येशूचा स्वीकार येत्या दिवसामध्ये झुंडीच्या झुंडी स्वर्गाच्या राज्याकडे मार्ग सत्य म्हटलेल्या जीवनाकडे येत आहे. आणि त्यांना आणण्यासाठी परमेश्वराने विश्वासणाऱ्या लोकांना नेमणूक केलेली, परमेश्वराने याजक पाळक लोकांना नेमणूक केलेली, परमेश्वराने तुमच्या आणि माझ्या विश्वासणाऱ्या लोकांना या ठिकाणी नेमणूक केलेली आहे. आणि म्हणून आम्ही फक्त म्हणायचं नाही येशू हा प्रभू आहे, तर त्याप्रमाणे तो प्रभू काय सांगतो ते देखील आम्ही करायला पाहिजे. अनेक लोकांना पवित्र आत्म्याचे कृपादान आणि पवित्र आत्म्याविषयी चुकीची माहिती देण्यात आलेली आहे. काही वैयक्तिक काही असे चर्चेस आहेत किंवा अशा मिनिस्टर आहेत किंवा पंथ आहेत की त्यांनी चुकीची माहिती दिलेली आहे. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की अनेक लोक अन्य भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात. पवित्र आत्म्याची जी वेगवेगळी भिन्न भिन्न भाषा आहे, वेगवेगळी भाषा आहे, अन्य भाषा आहे, आमच्या समाजाच्या पलीकडची जी भाषा आहे ती आम्ही शिकू शकत नाही. जगातल्या हिंदी, इंग्लिश, मराठी, तमिळ या ज्या काही भाषा आहेत त्याचा जर आम्ही क्लास लावला तर 100% शिकू शकतो. हा आम्हाला परमेश्वराने दिलेला झाला ज्ञानाचा उपयोग. परंतु आत्म्याचा उपयोग करीत असताना आत्म्याची भाषा शिकावी लागत नाही. अनेक ठिकाणी ही आत्म्याची भाषा शिकून पाठवलेली आहे. मी मागच्या देखील एपिसोड मध्ये काही वेळेस म्हटलं होतं की एका बायबल कॉलेजचे जर 10 विद्यार्थी जर घेतले आणि सगळ्यांना जर पवित्र आत्म्याचं जर त्या ठिकाणी वातावरण निर्माण झालं आणि त्यांनी जर पवित्र आत्म्याने दिलेली जर अन्य भाषा जर सुरुवात केली, निश्चित अर्थाने 10चे 10 लोक एकसारखी भाषा बोलल्याशिवाय कदाचित एखाद्या टायमाला 2 लोक वेगळी बोलतील पण 8 लोकांच्या भाषा 100% सारख्याच राहणार. याचं एकच कारण की काही लोकांनी त्या अन्य भाषेला फोकस केलाय. ही अन्य भाषा विधर्मी लोकांसाठी आहे. त्यांना एक समज यावा, त्यांना एक उदाहरण द्यावा, त्यांना एक काहीतरी समजावं की ह्या लोक काहीतरी एक विशिष्ट आहेत. आणि त्याचा एक मुळात उद्देश आहे. आम्ही ज्यावेळेस तो भाषेचा प्रकार येईल ना त्यावेळेस आम्ही सविस्तर त्या भाषेविषयी पाहूया. परंतु या ठिकाणी आपण पाहत आहोत आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी सर्व कार्य करणारा देव एकच आहे. देव एकच आहे प्रिय. कार्य करणारे अनेक आहेत, अनेक पंथ आहेत, अनेक जाती आहेत, अनेक धर्म आहेत, अनेक सेवक आहेत, अनेक सेविका आहेत. ते कार्य करण्याचं देवाने त्यांना जशा प्रकारची कृपा पुरवली, देवाने त्यांना जशा प्रकारचं पाचरण केले, अशा प्रकारे ते स्वतः काम करतात. परंतु त्यांचा विश्वास एकच देव आहे. काम कुठलंही असू द्या. कदाचित अनेक देवाच्या सेवकांना विशिष्ट अशी जबाबदारी दिली जी सर्वसाधारण लोकांना दिली नाही. त्याचं एक कारण आहे, कारण ज्याला जबाबदारी स्वीकारता येते किंवा जो विश्वास पात्र आहे त्याच्यावरच परमेश्वर जास्त जबाबदारी स्वीकारणार.
आणि त्याला तो योग्य आहे म्हणून त्याच्यावर तो जास्त प्रेस करणार आणि विशेष करून त्याला सपोर्टही करणार. अनेक लोकांना असं वाटतंय, आम्ही अनेक वेळेस फेसबुकवर पाहिलंय की अनेक देवाचे सेवक म्हणतात की सत्य सांगितलं पाहिजे, सत्य सांगितलं पाहिजे. होय पास्टर साहेब, हे सत्य सांगितलं पाहिजे, खरं आहे, परंतु ही सगळ्यांनाच कृपा दिली नाही. ज्यांना कृपा दिली आहे ना तेच सत्य सांगत आहेत, कारण देव त्यांना चालवत आहे. परंतु ज्यांना कृपा देऊनही त्या कृपेचा ज्यांनी विपर्यास केला स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या इमेजसाठी, ते लोक सत्य सांगणारच नाही. आणि मग देव त्यांचा आणि माझा किंवा तुमचा आमचा सगळ्यांचा झाडा घेणार आहे. देव एकच आहे, त्याचे कार्याचे प्रकार वेगवेगळे आहेत, त्याचे कृपादानाचे प्रकार वेगवेगळे आहेत, परंतु देव एक आहे, आत्मा एक आहे. आत्मा काय करतो, वेगवेगळ्या प्रकारचं काम करून घेतो. आणि तो देवापासून आलेले आत्मे वेगळे नाही. अन्य भाषा बोलणारा वेगळा आत्मा, विद्येचं वचन असणारा वेगळा आत्मा, ज्याचा विश्वास आहे त्याला तिसराच आत्मा, निरोगी करण्याचं कृपादान एखाद्याला जर असेल तर त्याला सगळा दुसराच आत्मा. असा नाही, आत्मा एकच, जो देवापासून आला आहे. तो फक्त त्याचं वर्गीकरण किंवा त्याचे कार्य करण्यासाठी परमेश्वराने ते एक एक वाटून दिलेले आहेत. आणि या सगळ्या गोष्टी टोटली आम्ही पाहत आहोत या ठिकाणी. करंथीकरांचं पहिलं पत्र अध्याय क्रमांक 12 आणि वचन क्रमांक 8 मध्ये लिहिलेलं आहे. कारण एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचं वचन मिळते, एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचं वचन मिळतं, त्याला इतकं काय अगाध असं ज्ञान मिळतं. जसं की आम्ही एक्झाम्पल जर पाहिलं तर शलोमोन राजाला देवाने इतकं काही ज्ञान समृद्धी दिली की त्याच्या पूर्वी कसं झाला नाही आणि त्याच्या नंतरही होणार नाही. एखाद्याला पॉइंट नीट लक्षात घ्या, एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचं वचन मिळते. एखाद्याला, सगळ्यांनाच नाही. सगळेच ज्ञानी होऊ शकत नाही. आणि म्हणून बायबल सांगते की तुम्ही सगळे शिक्षक होऊच नका, कारण शिक्षकाला खरं ज्ञान मिळतं. आणि जे शिक्षक किंवा ज्या परमेश्वराने त्याला ज्ञान दिले सत्याचं, ते सत्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही शिकवित नाही. आणि म्हणून सगळ्यांना ही कृपा नाही. परंतु जर तुमची आणि माझी इच्छा असेल तर परमेश्वर दे बाप्पा तुझा ज्ञानाचं वचन, एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचं वचन मिळावं. आणि ज्ञानाअभावी माझ्या लोकांचा नाश झालाय. आणि म्हणून देवाची इच्छा आहे की आम्ही सगळ्यांनी ज्ञानी बनावं, जे नाही करून सत्य काय, असत्य काय, डुप्लिकेट काय, ओरिजिनल काय, सुख काय, दुःख काय, शाप काय, आशीर्वाद काय, ह्या गोष्टी आम्हाला समजावा. आणि हे जे ज्ञान आहे ते जगातलं नसावं. अनेक देवाचे सेवक आहेत की लाईव्ह फेसबुकवर किंवा बरेचशा युट्यूब चॅनलवर आम्ही पाहतो त्यांना की त्यांचं एवढं काही जगातलं लय मोठं शिक्षण झालेलं नाही, काहीच नाही, जगाच्या मानाने तर काहीच झालेलं नाही. परंतु जगामधलं जेवढा सगळ्यात मोठा ज्ञानी असेल त्याला जे काही येत नाही ना, ते आमचे 10वी 12वी 7वी 8वी किंवा माझ्यासारखे अडाणी किंवा आणखीन माझ्यापेक्षा आणखीन कोण असतील, ह्या लोकांना अगाध असं परमेश्वराकडून मिळालेलं ज्ञान आहे. यांना जगाचं ज्ञान आहे आणि परमेश्वर जगाच्या ज्ञानाला विचारितही नाही आणि जगाच्या ज्ञानाला कोणी त्याचा उपयोगही आम्हाला होत नाही. कारण जगाचं ज्ञान आम्ही पाहतो की आज 3-3.5 महिने होत आलेले आहेत. तसा जर टोटल विचार केला तर जवळजवळ 5 महिन्याचा 6 महिन्याचा कालावधी होत आहे की कोरोना सारखा असा एक भयानक रोग या ठिकाणी या जगामध्ये आला, पण तो आतापर्यंत जगातलं ज्ञान त्याच्यावर कंट्रोल करू शकलं नाही. पण माझ्या देवाचं ज्ञान आम्हाला त्यांनी सुरक्षित ठेवलंय. आम्ही सुरक्षित आहोत, आमचे नातेवाईक, आमचे आप्तजन, आम्ही स्वतः आणि बिलिव्हर्स लोक. कारण देवाचं ज्ञान त्यांना आहे आणि देवाचं ज्ञान त्यांना होतं की सत्य काय, तर त्यांनी सत्य तेच आहे की प्रभू येशू हा प्रभू आहे असं त्यांनी कबूल केलं, त्यांनी स्वीकारलं आणि प्रभू येशूच्या वचनाचं फॉलोअप करायला सुरुवात केली. ऑटोमॅटिकली देवाचं ज्ञान त्यांच्याकडे आलं. आणि ज्यावेळेस देवाचं ज्ञान येतं तर देवाचं ज्ञान सगळ्या गोष्टीपासून आम्हाला सुरक्षित ठेवतो. आणि म्हणून ज्ञानाचं वचन हे 100% मिळवा. पवित्र शास्त्र हे देखील सांगतंय की तुम्हापैकी ज्ञानाने कुणी होणं असेल तर त्यांनी मागावं, तो बिंदास देतो, तो कुणाचं मागं पुढं पाहत नाही. तो म्हणत नाही पास्टर राजू आल्लाटलाच जास्त ज्ञान देतो बाकीच्याला कमी ठेवतो म्हणजे पास्टर राजू आल्लाट जरा उंच जाईल. नाही, त्याला सगळे सारखे आहेत, फक्त त्याला मागणं हे खूप गरजेचं आहे. पुढे पाहू आपण, एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचं वचन, विद्या, एखाद्याला त्याच आत्म्यात विश्वास, एखाद्याला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपादानी, एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती, एखाद्याला संदेश देण्याची शक्ती, एखाद्याला आत्म्य ओळखण्याची शक्ती, एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व एखाद्याला भाषांता अर्थ सांगण्याची शक्ती मिळते. तरी ही सगळी कार्ये तोच एक आत्मा करतो. तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो, देवाच्या इच्छेप्रमाणे, आमच्या नाही.
अनेक लोक येतात, पाळक साहेब माझ्यासाठी प्रार्थना करा. विशेष करून बहिणी खूप येतात. बहिणी प्रार्थना झाली ना का बहिणी खूप येतात आणि म्हणते पाळक साहेब प्रार्थना करा. आम्ही विचारलं ना कशासाठी, बहिणी म्हणतात काय नाही पाळक साहेब मला प्रगटीकरणाचा आत्मा मिळावा म्हणून प्रार्थना करा. काही येतात अन्य भाषा बोलण्याचं दान मिळावं मला म्हणून प्रार्थना करा. काही बहिणी येतात पास्टर साहेब मी एखाद्याच्या डोक्यावर हात ठेवला ना तो भूतभीत गेले पाहिजे असं मला असं कृपादान मला द्या. किंवा काही काही तर म्हणतात मला द्या जस काय यांच्या पालकांच्या बॅगेमध्ये भरून ठेवलेले येतं. ही परिस्थिती आहे. हे चुकीचं शिक्षण दिल्यामुळं हे मान्य आहे, हे खरं आहे, सत्य आहे की देवाच्या वचनाच्या माध्यमातून जर पाहिलं तर देवाचं वचन ऐकत असताना जर तुम्ही आणि मी लागलीच देवाचा आत्मा आम्हाला मिळालेलं उदाहरण याच्यामध्ये पाहिलेलं आहे. ज्यावेळेस आम्ही एक दिवस पवित्र आत्म्याविषयी स्पेशली एक टॉपिक घेऊ त्यावेळेस प्रिय आपण शिकूया. वचन ऐकणाऱ्यावर देवाचा आत्मा मिळालेला आहे. देवाच्या सेवकाने डोक्यावर हात ठेवलं तेव्हाही देवाचा आत्मा मिळालेला आहे. स्वतः पश्चाताप केला त्यावेळेस देवाचा आत्मा मिळालेला आहे. पापाचा स्वीकार केला त्यावेळेस देवाचा आत्मा मिळालेला आहे. त्याचप्रमाणे आम्ही पाहतो बाप्तिस्मा करत असतानाही देवाचा आत्मा मिळालेला आहे. प्रार्थना करीत असतानाही देवाचा आत्मा मिळालेला आहे. आत्मा मिळण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, परंतु अनेक लोकांना असं वाटतं की पाळक साहेबाकडून जास्त मिळेल आणि पाळक साहेबाला माहिती आहे की कृपादान कोणतं कुणाला भेटतंय आणि मग पाळक साहेब मध्यस्थी करतील आणि मला मिळतील म्हणून अनेक लोक म्हणतात. जास्त करून फोकस कशावर असतो माहिती का, भूत काढण्याचं. प्रगटीकरण त्याच्या घरातल्या सगळा सावळा गोंधळ परमेश्वरांनी मला दाखवला पाहिजे म्हणजे सगळ्या स्त्रियामध्ये किंवा सगळ्या सेवकामध्ये मी मोठा होईल. कारण लोक म्हणतील हा खूप महान देवाचा सेवक आहे, याला आमच्या घरातलं सर्व काही कळतं. मी विनंती करेल सेवक हो लोकांच्या घरात डोकावण्याचं प्रकटीकरण मागू नका. प्रकटीकरण होतंय काय तुम्हाला, होतंय काय नेमकं, विजा, बँक बॅलन्स, बिल्डिंगा, गाड्या, घोड्या, मोठमोठाले प्लॉट, विमानाने प्रवास, हे सगळ्या प्रकारचे प्रकटीकरण. पवित्र शास्त्रामध्ये असं कुठंच प्रकटीकरण सापडलं नाही मला आतापर्यंत. जर तुम्हाला कुणाला सापडलं असलं तर कमेंट करून पाठवून द्या मला, मी तरी शोधण्याचा प्रयत्न करेल. ते शलमोन राजाला इतका मोठी संधी आली होती, परमेश्वर म्हणला माग तुला काय मागायचं ते. शलमोन राजाने फक्त ज्ञान मागितलं. तो पण का मागितलं तर त्याला एवढी मोठी प्रजा सांभाळायची म्हणलं तुझ्या ज्ञानाशिवाय हे शक्यच नाही बाबा. आणि मग त्याने त्याला इतकं काही ज्ञान धनसंपदा सगळं सगळं प्रकारचं दिलेलं आहे. आज आम्ही काय मागत आहोत. अनेक लोक येतात पास्टर साहेब माझ्यासाठी प्रार्थना करा. कशासाठी, देवाचा आत्मा मिळावा म्हणून. बरं ठीक आहे, कोणतं कृपादान पाहिजे, प्रकटीकरणाचं. बरेच प्रोपेन्सी तयार झाले, नुसत्या प्रकटीकरणावर जोर आहे. देवानी यांना मला यांना देवाचं प्रकटीकरण जर झालं तर मी लाईव्ह फेसबुकवर सोडीन ते. परंतु देव मला अशा लोकांचं प्रकटीकरण सांगत नाही. कारण देव म्हणतो हे लोक आहेत ना माझे नाहीत, या लोक माझे नाहीत, मी यांना पाठवलंय नाही, मी यांना सांगितलंय नाही, यांना मी संदेशही द्यायला लावलेला नाही, यांना मी प्रकटीकरणही द्यायला लावलेलं नाही. आणि यांच्या मुखातून जे काही निघेल ना ते माझ्याकडून आलेलं नाही याची प्रचिती तुम्ही पाहाल. आणि अनेक आज आम्ही 3-4 महिन्यापासून आम्ही तेच पाहतो. जितक्यांनी देवाच्या नावावर प्रकटीकरण केलं ना इतके सगळे फेल गेलेले, सगळेच फेल गेलेत. कारण हे देवापासून आलेले नाही, यांनी मनचा संदेश सांगितला, यांनी यांचं स्वतःचं डामडौल राखण्यासाठी केलेलं आहे. आणि म्हणून एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचं वचन मिळतं. आणि काही लोकांनी त्या ज्ञानाच्या माध्यमातून एक नवीन कल्पना निर्माण केली. ज्ञानाच्या सहारे इकडून तिकडून जमा केलेल्या माहितीच्या माध्यमातून आपल्या चर्चमध्ये आलेल्या लोकांचं प्रकटीकरण सांगायला सुरुवात केली. डुप्लिकेट नाही ब्रो, तुम्ही लोकांच्या घरात डोकूच नका. तुमचे सेल लीडर तिथं जातात, प्रार्थना करतात, परिस्थिती बघतात आणि त्या बहिणी त्या भावंड गरीब घरचे असतात त्याच्यावर तुमच्याकडे प्रार्थनेला येतात ना, तुम्ही लगेच देवाचं प्रकटीकरण ऑल चर्च मध्ये लगेच सांगून मोकळे होतात. तुमचं झालं ना चालू. तुम्ही लाईव्ह परिस्थितीमध्ये त्यांची पाहता. कारण तुमचे जे चेले आहेत, जे सिस्टरांचे ब्रदर आहेत ना, ते सेल लीडर ते प्रत्येक घरात एक पाकिट घेऊन जातात तुमच्या मिनिस्ट्रीचे. काही तुम्हाला देवापासून प्रकटीकरण नाही. देवापासून हे प्रकटीकरण 3 महिन्यात कधीच कुणाला आलं नाही की मी माझ्या मंडळीचा चांगला सांभाळ करेन, मी माझ्या लोकांकडे लक्ष देईल. फोनद्वारे, व्हॉट्सअपद्वारे, मेसेजद्वारे, संदेशाद्वारे, लाईव्ह फेसबुकला त्यांना बोलवेल आणि त्यांचं काय विचारपूस ते करील. जरी सरकारच्या नियमानुसार मला त्यांच्याकडे जाता नाही आलं, लाईव्ह फेसबुकवर आम्ही प्रत्येकावर आमच्या वैयक्तिक मंडळीचं पोहोचू शकतो. तुम्ही तुमचा एक ग्रुप करा तुमच्या मंडळीचा आणि त्यांच्यापर्यंत तुमचा मेसेज जाऊ द्या. त्यांची काय कमी जादा आहे ते पहा. तुम्हाला कृपादानच नाही तर तुम्ही बळच ते कृपादान तयार केलेले. तुमच्याकडे ज्ञानही नाही, तुमच्याकडे विद्याही नाही, तुमच्याकडे विश्वासही नाही आणि तुम्हाला निरोगी करण्याची कृपा तर अजिबातच नाही, कारण तुम्ही आजारी आहात.
कारण काय माहिती का, निरोगी करण्याची कृपादान, एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती, एखाद्याला संदेश देण्याची शक्ती, एखाद्याला आत्म्य ओळखण्याची शक्ती, एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व एखाद्याला भाषेचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते. आमच्याकडे भाषेचा अर्थ सांगणारा नाहीच, जवळपास फक्त भाषा बोलणारेच मिळतात, भाषांचा अर्थ सांगणारे मिळतच नाहीत. मला प्रश्न पडला, परमेश्वर देव बाप्पा, मी कधी कधी विचार करतो, परमेश्वर देव बाप्पा फक्त अन्य भाषा बोलण्याचंच कृपादान माझ्या प्रत्येक बहिणीला आणि भावाला मिळतंय, अन्य भाषेचं ट्रान्सफर करण्याचं कृपादान मिळू दे, जेणेकरून ते अन्य भाषेमध्ये काय म्हणतात ते आम्हाला समजू दे. आम्ही अडाणी आहोत, आम्ही ज्ञानी नाहीत, आम्ही ज्ञानाने उणी आहोत. आम्ही तुझ्याकडे मागतो आणि आम्ही हेच ज्ञान मागतो परमेश्वर देव बाप्पा, की अन्य भाषेचा अर्थ सांगण्याचं कृपादान आम्हाला मिळू दे. आम्हाला अन्य भाषेचं कृपादान बोलण्याचं नाही मिळालं तरी चालेल, अन्य भाषेचं ट्रान्सफर करण्याचं कृपादान मिळू दे, म्हणजे नेमकं समोरचे पाळक साहेब किंवा पालकीनबाई काय म्हणतात हे तरी कळू दे, ही नेमकं कोणती भाषा बोलतात. कारण चर्चमध्ये काही जे विधर्मी लोक येतात किंवा मूर्तीपूजक लोक येतात किंवा सैताना बंधनात जोखडात अडकलेले जे लोक येतात ना, त्या जे आहेत ते पण तिथं घुमतात आणि ते पण काहीतरी बोलतात, वेगळीच भाषा बोलतात ते पण. मग कधी कधी आम्हाला प्रश्न पडतो का बाबा, ओरिजिनल पवित्र आत्मा हा घुमणाऱ्यामध्ये आहे का स्टेजवरून एक लोटून लोटून पार भेटाडीला येणाऱ्या पालकीन बाईला एका पालकाला हेच कळण असं झाले. आणि म्हणून प्रिय हो, आम्हाला याची पूर्ण माहिती असण्यासाठी आम्हाला देवाच्या आत्म्याची गरज आहे. आणि देवाचा आत्मा काय परत एकदा येणार नाही असाच प्रकार झाला. ते म्हटलं होतं की जो निकोदेम नावाचा मनुष्य होता ना, बराच 80-85 वर्षाचा असं आसपासचा एरिया, तो म्हटलं का मी आईच्या गर्भाशयात परत कसं काय जाऊन नवीन जन्म घ्यायला. नवीनकरण केलं का देवाचा आत्मा आमच्यामध्ये नव्याने निर्माण होतो. परत आमचं चीर फाड करून आमच्यात दुसरा आत्मा येणार नाही. तुमच्यामध्ये दिलेला तो आत्मा प्रज्वलित करा, टवटवीत करा, त्याला घासा, त्याला संधी द्या. तो लोक असला तर त्याचा खोला. हे असाध्य पिढीने, आजारांनी, टेन्शन, ताण दबावानी भरलेलं, जगातल्या घाणीने भरलेल्या हृदयामध्ये तो कुठंतरी हरवलाय, त्याला बाहेर काढा, पश्चाताप करा, पापाची क्षमा मागा, परमेश्वर म्हणा. तुमच्या पाळक साहेबाला अजिबात म्हणू नका की मला पवित्र आत्मा द्या म्हणून, आणि तो देणार पण नाही. आणि ज्या पाळक साहेबांना पवित्र आत्मा चालवतो ना, ते पाळक साहेब तुमच्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना करतील, परंतु तुम्हाला त्याला खोज करावं लागेल. नुसती प्रार्थना केल्यावर तुमचा पवित्र आत्मा लगेच प्रज्वलित होणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला आणि मला स्वतःला आम्हाला ह्या गोष्टी खदळाव्या लागतील, त्या पाहाव्या लागतील, त्या शोधाव्या लागतील. आम्ही काय काय करत आहोत आणि आता काय सोडून द्यायचंय हे आम्हाला ठरवावं लागेल. आणि त्याच्यानंतर हळूहळू आमचा आत्मा प्रज्वलित होईल, प्रकटित होईल. आणि मग प्रिय मला तुम्हाला सांगू द्या, या ठिकाणी अनेक लोकांना असं वाटतं की फक्त 9च कृपादान आहेत. आमच्याकडे जग जाहीर केलेलं आहे पवित्र आत्म्याचे 9 कृपादान, परंतु बायबल काही लोकांनी पुढे वाचलंच नाही. अनेक कृपादान आहेत. आपण पवित्र आत्म्याविषयी एक दिवस चॅप्टर घेऊया, त्यावेळेस मी टोटली सांगा तुम्हाला कृपादान किती आहेत. अनेक लोकांना असं वाटतं गलती 5:22 9च फळ आहेत आत्म्याचे, बास, त्याच्या पुढे जातच नाही. अभ्यासच केला नाही, शास्त्राचं वाचलं नाही, फळं कोणती आहेत हे माहित नाही, कृपादान कोणते हे माहित नाही. आणि अनेक लोकांना तर असे कृपादान तर मिळाले नाही. ते तर म्हणतात आज आम्ही पहिल्यांदाच ऐकलेलं असे कृपादान. विचारपूस करणं हे देवाचं काम आहे हे कोणीच नाही कळत. चर्चमध्ये चटई उचल्याचं कृपादान सगळ्याला नाही, नुसते बाबासाहेबासारखे टाय कोट लावून येतात. पण तुमच्या येण्याच्या अगोदर काही लोक चटई उचलतात, टाकतात, माईक सिस्टम जोडतात. हे कृपादान आहे, हे देखील कृपादान आहे. परंतु लोकांच्या डोक्यात फक्त 9 कृपादान. कोणते कोणते मी वाचितो एकदा. कोरिन्थियर्सचं पहिलं पत्र अध्याय क्रमांक 12 आणि वचन क्रमांक 8 पासून. ज्ञानाचं वचन, विद्येचं वचन, विश्वास, निरोगी करण्याची कृपादान, अद्भुत कार्य करण्याची कृपादान, संदेश देण्याची शक्ती, आत्म्य ओळखण्याची शक्ती, भाषा बोलण्याची शक्ती, भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती. आणि अशा प्रकारच्या जे गोष्टी इथं या ठिकाणी ज्या सांगितलेल्या, अर्थ सांगण्याची शक्ती, भाषा बोलण्याची शक्ती, एवढ्या 8-9 कृपादानामध्येच लोक खुश आहेत. जो ओरिजिनल कृपादान कोणीच मागत नाही की मी माझ्या भावा बहिणीचं विचारपूस करावं, मी सेवा करावी, मी पाळक साहेबांना काहीतरी थोडसा नाही. तुम्ही पैशाचा सपोर्ट करा, प्रार्थनेचा सपोर्ट करा, चांगलं वागण्याचा सपोर्ट करा. पाळक साहेबांनी जे सांगितलं कमीत कमी ते तरी ऐका आणि पाळा, बाकीचा काही सपोर्ट करू नका. तर आम्हाला आध्यात्मिक दानाची विविधता माहिती पाहिजे, आमच्या आध्यात्मिक दानाविषयीची एकता माहिती पाहिजे. आध्यात्मिक दान काय आहेत, आपण स्पेशली या की दानावर आपण मेसेज देणार आहोत, आपण संदेश घेणार आहोत किंवा आपण चिंतन आणि मनन करणार आहोत. आपण फक्त रनिंग मध्ये ते वाचून दाखवलेले आहेत. पुढे पाहूया आपण. कारण असे शरीर एक असून त्याला अवयव पुष्कळ असतात आणि त्या शरीराचे अवयव पुष्कळ असून सर्व मिळून एक शरीर बनते, तसाच ख्रिस्त आहे.
ख्रिस्त जो आहे ना असाच प्रकारचा आहे. जसं शरीराला वेगवेगळे पार्ट आहेत आणि सगळे पार्ट एकत्र मिळून ज्याला शरीर म्हटलं जातं, अशाच प्रकारे हे सर्व प्रकारचे कृपादान, सर्व प्रकारचे फळ, सर्व प्रकारचे कार्य, सर्व प्रकारच्या गोष्टी मिळून ख्रिस्त तयार होतो किंवा ख्रिस्ताचं अस्तित्व तयार होतं किंवा ख्रिस्ती लोक तयार होतात किंवा ख्रिस्ती जीवन जगायला सुरुवात होती. या सगळ्या गोष्टीची कॉकटेल. काही काही लोक असतात ना, त्याला हात नाही, पाय नाही, डोळा नाही, कान नाही, नाक नाही. हे लोक शरीरच पार्ट आहे त्यांचा, ते देखील शरीराचे. यांना तुच्छ समजू नका. गरीब असतील, काही एकदम दीन असतील, लाचार असतील, तुमचाच पार्ट आहे, ते संस्थेचाच पार्ट आहे, मिशनचाच पार्ट आहे, तो आमच्या मंडळीचाच पार्ट आहे, तो आमच्या चर्चचाच पार्ट आहे, तो आमचा पार्ट आहे, तो प्रभूचा पार्ट आहे, तो ख्रिस्ताचा पार्ट आहे. एक अवयव जो दुखावला गेला तर दुसऱ्या अवयवाला तकलीफ व्हायला पाहिजे, पण आम्ही आमच्या स्वतःच्या हाताने आमचे अवयव दुखितो. पुढे पाहूया. कारण आपण यहुदी असू किंवा हेलेनी असू द्या, गुलाम असू अथवा सर्वांना, आपल्या सर्वांना एक आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालो. दुसरा आत्माच नाही. अनेक लोकांनी दुसराच आत्मा घेतला. पौल एका ठिकाणी सेवा करत असताना आम्ही ज्यावेळेस पौलाचं पत्र पाहत होतो, तर पौल तो म्हणतो की एक विचारलं त्यांनी की तुम्हाला पवित्र आत्मा मिळालाय का? तर तिथले लोक म्हणण्याच्या ऐवजी तिथले जे सेवक होते ना, याजक, जे काही फादर किंवा असतील पालक वगैरे, तर ते चक्क त्या पौलाला म्हटले पवित्र आत्मा आहे की काय? आम्हाला ठाऊक नाही भाऊ, आता समजलं तुम्ही म्हणता म्हणून. आणि हे देवाची सेवा करणारे लोक आजही जगामध्ये पवित्र आत्म्याचा लवलेश नाही, परंतु सेवा करायला सगळ्यात पुढे सरसावलेली आहे. ठीक आहे प्रियो, सेवा करा, सेवा करणं चांगली गोष्ट आहे, परंतु आत्म्याने सेवा करा, खरेपणाने सेवा करा, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून कारण शरीर म्हणजे एक अवयव असे नव्हे तर अनेक अवयव असेल. तर पाय म्हणेल मी हात नाही म्हणून मी शरीराचा नाही, तर त्यावरून तो शरीराचा नाही असं होत नाही. आम्ही सगळे एकमेकाचे पार्ट आहोत, सगळे आम्ही एकमेकाचे आहोत. कदाचित प्रत्येक पार्ट कुठल्या ना कुठला कमजोरी असू शकतो आणि म्हणून जे सुदृढ झालेले पार्ट आहेत ना, त्यांनी कमजोर पार्टला शोधायला पाहिजे, त्या कमजोर पार्टला त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. कदाचित जर हाताला दुखायला लागलं तर मेंदू पर्यंत वेदना पाळतात, सगळं शरीराला दवाखान्यात ऍडमिट व्हावं लागतं. फक्त हात तोडून लोक दवाखान्यात डॉक्टरकडे घेऊन नाही जात. समजा नुसतं बोटाची शेंड्या दुखतात उदाहरण इथपर्यंत, मग हे सगळं शरीर दवाखान्यात ऍडमिट करण्यापेक्षा इथून तुकडा करून लोक जातात का घेऊन दवाखान्यात डॉक्टरकडे? डॉक्टर साहेब ह्यो हात दुखतोय, एवढा रिपेअर करून द्या, नाही ना. तर संपूर्ण शरीर आहे ना, या हाताला लागल्यामुळं हे हाताला व्यवस्थित करण्यासाठी संपूर्ण शरीर त्या दवाखान्यात जातं. संपूर्ण शरीराला ते इंजेक्शनच्या माध्यमातून, सलाईनच्या माध्यमातून, जे काही डॉक्टर ट्रीटमेंट असेल त्यांच्या माध्यमातून. अहो हाताचं दुखतोय, गोळ्या हातात घेतात, एका दुसरे दोन्ही हातात दुसरे तर दोन्ही टाकीतय, जीभ गिळायचं काम करते, नळ्यातून आत जाते, पाण्याचंही काम, हाताचंही काम, पायाचंही काम, कमराचंही काम, इंजेक्शन द्यायला, सलाईनला नसाचं काम. कोण काय काय करतं, व्हेंटिलेटरला मोकार नाकन तोंड दाबून ठेवीत. म्हणजे एक पार्ट दुखला तर सगळ्या पार्टला त्याची सजा होते. अशाच प्रकारे देवाचे तुम्ही आणि मी लोक आहोत. आमच्यापैकी जरी एक पार्ट जर खराब झाला किंवा एक पार्ट जर दुखावला गेला किंवा एक पार्ट जर कमजोर झाला किंवा एक पार्ट जर लयात जायला लागला, तर बाकीच्या पार्टने त्याला उचलून धरायला पाहिजे, कारण त्याला देखील किंमत मोजावी लागणार आहे आणि ते आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणून जर कान म्हणेल मी डोळा नाही म्हणून मी शरीराचा नाही, तर त्यावरून तो शरीराचा नाही असं होत नाही. संबंध शरीर डोळा असते तर ऐकण्याची क्रिया कशी झाली असती? संबंध शरीर जर कानच असते तर हुंगण्याची क्रिया कशी झाली असती? तर देवाने आपल्या इच्छेप्रमाणे शरीरामध्ये प्रत्येक अवयव लावून दिला आहे. ते सर्व मिळून एकच अवयव असते, तर शरीर कुठं असतं? तर मग अवयव पुष्कळ असून शरीर एक असं आहे. डोळ्याला आताच म्हणता येत नाही की मला तुझी गरज नाही, तसेच मस्तकाला पायांना म्हणता येत नाही की मला तुमची गरज नाही. इतकेच नव्हे तर शरीराचे जे अवयव विशेष अशक्त दिसतात तेही आवश्यक आहेत. शरीराची जी अंगे कमी योग्यतेची अशी आपण मानतो, त्यांना आपण पांघरून घालून विशेष मान देतो आणि आपल्या कुरूप अंगास सुरूपता मिळते. आपल्या सुरूप अंगास अशी गरज नाही, जे उणे आहे त्यास विशेष मान मिळावा अशा रीतीने देवाने शरीर जुळवले आहे. अशा प्रकारे देवाने आमची रचना केलेली आहे की आम्ही आमच्या शरीराचं एका पार्टमुळे सगळं, तसंच तुम्ही आणि मी देवाचे शरीर आहोत, देवाचे आम्ही पार्ट आहोत. आम्ही सगळे पार्ट एकत्र केल्यानंतर आमच्यामध्ये ख्रिस्त दिसतो.
ज्यावेळेस आमचे सगळे भाऊ एका विचाराचे, एका विश्वासाचे, एका वचनाप्रमाणे आचरण करणारे, एक बॅप्टिझम असणारे, एकाच ख्रिस्ताला मानणारे, येशू हा प्रभू आहे असे म्हणणारे, आत्म्याला स्मरून आत्म्याच्या प्रेरणेने चालणारे हे जे आहे ना समूह, हे ख्रिस्ती विश्वास, हे ख्रिस्ती जीवन, हे ख्रिस्ताच्या हुबेहूब असणारे, हे देवाच्या प्रती समान असणारे, आणि हे लोक जर एकमेकाचा पाठ जर दुखावला गेला तर एकमेकाची काळजी घेण्यासाठी यांनी सरसवलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही वाचलं की कान जर म्हणला मला तुझी डोळ्याला गरज नाही, तर डोळा म्हणशील मग एक काम कर, मी बंद करतो, तू आवाजाच्या दिशेने जा आणि घे भिताडीला धडका. जर हात म्हणला का मला पायाची गरज नाही, मग पाय म्हणशील घडीभर मी थांबवतो, मग हातावर येईन न तर खरकटत चल. जमेल का? तर या सगळ्या पाठची शरीराला जशी आवश्यकता आहे तसेच देवाच्या संपूर्ण गोष्टी आमच्यामध्ये असणं हा देखील गरज आहे. ज्यावेळेस आमच्यामध्ये एखादा कमीपणा असतो ना, त्यावेळेस आम्ही विकलांग होतो. विकलांग त्याला मराठी भाषेत म्हणतात अनफिट, किंवा मराठी भाषेत म्हणतात कुठंतरी कमी असलेला, कुठला तरी पाठ कमी असलेला विकलांग. अपंग मराठी शब्द आहे साधा सोपा, की त्याला कुठला तरी एक पाठ कमी असतो. परंतु तो पाठ कमी असताना देखील तो मनुष्य आनंदाने जीवन जगतो. तर प्रिय, तुम्हाला आणि मला परमेश्वराने चांगल्या प्रकारे बनवलेला असताना तुम्ही आणि मी आनंदी जीवन का जगत नाही? त्याचं एकच कारण, आम्ही जगाचं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. आणि जगाचं जीवन जर जगण्याचा प्रयत्न केला तर ते जीवन आम्हाला मिळू शकत नाही. आम्ही देवाचं जीवन जगायला जर, ख्रिस्ताचं जीवन जगायला जर, आत्मिक जीवन जर जगायला जर सुरुवात केली तर सगळ्या प्रकारचा आनंद आणि आशीर्वाद आम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही पाहूया, अशा रीतीने देवाने शरीर जुळवले आहे, अशासाठी की शरीरात फूट नसावी, तर अवयवांनी एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी. आता आमच्यामध्ये फूट आहे, आमच्यामध्ये तट आहे, आमच्यामध्ये पक्षभेद आहे, आमच्यामध्ये हेवा आहे, आमच्यामध्ये कलह आहे, आमच्यामध्ये राग आहे, आमच्यामध्ये द्वेष आहे, आमच्यामध्ये मीपणा आहे, अहमपणा आहे, गर्व आहे, अभिमान आहे, व्यर्थ फुशरकी, लबाडकी आहे, माझं आहे. आमच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत, विकार आहेत. आमच्यामध्ये वेगवेगळ्या मिनिस्ट्रीचे वेगवेगळे रूल येतं, नियम येतं. आध्यात्मिक शिक्षण देण्याची घेण्याची वेगवेगळी पद्धत आहे. प्रभूला मानण्याची, पवित्र आत्म्याला मानण्याची, दुष्ट आत्म्याला मानण्याची, मूर्तीपूजा करण्याची आमच्यामध्ये देखील आहेत. ख्रिस्ती जीवन जगत असताना हे सगळे भेसळ आज जगाने करून घेतलेली आहे. बिलिव्हर्स लोकांनी पण आणि जवळपास बऱ्याचशा याजक लोकांमध्ये पण आहे, सगळ्याच नाही. देवाने जे सुरक्षित आणि व्यवस्थित ठेवलेले, किंवा देवाचे जे खरे याजक किंवा सेवक, पास्टर, फादर असतील त्यांच्याविषयी मी बातचीत करत नाही. परंतु ज्या दुष्टाने फक्त पांघरून घालून आलेलं आहे, मेंढराचं कातड बांधले पण आतून क्रूर लांडगे आहेत ना, ते कधी दुसऱ्यांच्या विषयी आदर करणार नाही. ते कधीही दुसऱ्याला तुच्छच लेखणार, ते दुसऱ्याला कदापि मदत करणार नाही. ती पोळी फक्त त्यांचीच भाजणार, दुसऱ्यांचे घरे उपाशी ठेवणार, हे चूल फक्त यांचीच पेटवणार, दुसऱ्यांच्या चुलीत हे पाणी वाचणार. पण तू तसं नाही शिकवलं आम्हाला. या ठिकाणी आम्हाला काय शिकवलेलं आहे की एक अवयव दुखावला तर त्याच्याबरोबर सर्व अवयवांना सोसावं लागतं. अहो, एका पाळक साहेबांनी, एका फादर साहेबांनी चूक केली ना, तर देवाला स्मरून, सत्याला स्मरून आज अनेक देवाचे महान सेवक आहेत आमच्यामध्ये, यांना सुद्धा लोक लगेच नावं ठेवायला सुरुवात करतात. यांना देखील दुर्बिणीने बघितल्यासारखं बघतात. आणि म्हणून एक अवयव जर दुखावला ना तर सगळ्या शरीराला तकलीफ होती. अशाच प्रकारे एक ख्रिस्ती व्यक्ती जर चुकला तर सगळ्या ख्रिस्ती व्यक्तीला त्याची तकलीफ होती. एक पाळक जर चुकला तर सगळ्या पाळकांना त्याची भरपाई द्यावी लागते. एक रेव्हरंट जर चुकला तर सगळे रेव्हरंट त्याच्या लाईनीत बसतात. एक बिशप साहेब चुकले, सगळे बिशप लाईफ त्यांच्या सामन्यात होतात. एक जर तिकडे महागुरु स्वामी किंवा कॅप्टन, कर्नल, पोप साहेब जे काय हे चुकले का, सरळ सरळ दुसरं तिसरं कुणाला नसून माझ्या जिवंत प्रभू येशू ख्रिस्ताला टार्गेट केलं जातं. आणि ही खेदाची गोष्ट आहे. हे टार्गेट होऊ नये त्याला आम्ही जबाबदार येतो. म्हणून आम्ही शरीराचा पार्ट आहोत, आम्ही ख्रिस्ताचे लोक आहोत. कदाचित तुम्ही ख्रिस्ताचे वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट आहेत, शरीराला जसं पार्ट आहे तसं आम्ही सर्व मिळून एक शरीर बांधणार आहे आणि ते ख्रिस्ती जीवनाचं राहणार आहे. तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरित्या त्याचे अवयव आहात. क्रांतिकारचं पत्र अध्याय क्रमांक 12 वचन क्रमांक 27. तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून, म्हणजे तुम्ही आणि मी ख्रिस्ताचं शरीर असून वैयक्तिकरित्या आम्ही वैयक्तिक एकटे त्याचे अवयव आहात. मग आपण कुठला अवयव आम्हाला माहित नाही. कदाचित देवाने आम्हाला
काय बनवलंय आम्हाला माहित नाही, परंतु आम्हाला हे 100% माहिती आहे की आम्ही ख्रिस्ताचं शरीर आहोत आणि वैयक्तिकरित्या ख्रिस्ताच्या शरीराचा कुठला तरी आमच्याकडे पार्ट आहे आणि मग आमच्याकडे जी जबाबदारी दिलेली आहे ती आम्ही प्रामाणिकपणे करावी. म्हणजे जर मला कदाचित हात बनवलेला आहे तर या हाताने प्रामाणिक काम करावं, जेणेकरून या हाताने केलेल्या कुकर्मामुळे संपूर्ण शरीराला त्याची सजा मिळू नये. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो की तो म्हणत आहे पौल, जर तुझा हात पाप करीत असेल तो हातच तोडून टाकून दे, कारण संपूर्ण शरीर नरकाच्या आगीत पाडण्यापेक्षा तो लुंड्या हाताचा बरा. जर तुझा डोळा पाप करतोय ना तर तो तुझा डोळा उपटून फेकून दे, काढून टाक, आंधळा होय. कारण त्या डोळ्यांनी पाप केल्यामुळे संपूर्ण शरीर नरकाच्या आगीत जाण्यापेक्षा तो एक डोळा असलेला बरा. आणि म्हणून आम्ही देवाचे पाठ आहोत, ख्रिस्ताच्या शरीराचे पाठ आहोत आणि हे आम्ही समजून घेणं खूप गरजेचं आहे. तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरित्या त्याचे अवयव आहात, तसे देवाने मंडळीस कित्येकांना नेमलेले आहेत. प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक, शिवाय अद्भुत कृत्य करणारे, निरोगी करण्याची कृपादाने मिळालेले, विचारपूस करणारे, व्यवस्था पाहणारे, भिन्न भिन्न भाषा बोलणारे असे नेमले आहेत. सगळ्या प्रकारचे प्रेषित, संदेष्टे, शिक्षक, अद्भुत कृत्य करणारी, मिरेकल मिनिस्ट्री, अद्भुत, सध्या ती खूप फॉर्मला आहे मिरेकल, निरोगी करण्याची कृपादान, आरोग्य दानाच्या सभा. पुढे पाहूया आपण विचारपूस करणारे. अहो हे विचारपूस करणारे लोकांना परमेश्वराने नेमलंय. आज पाळक लोक विचारपूस करीत नाही, याचा अर्थ पाळकाकडे विचारपूस कृपादान म्हणा किंवा फळ म्हणा किंवा कृती म्हणा किंवा पाठ नाही त्यांचा. व्यवस्था पाहणारे, आम्ही सुरुवातीला पाहिलं की काही लोकांना फक्त थोडेच येते, इथं एवढेच कृपादान दिसले तुम्हाला, अजून अध्याय संपला नाही तो. काही लोकांनी 8वा वचन 9, 10 एवढंच बघितलं, लगेच काउंटिंग केली, एवढे एवढे कृपादानाचे प्रकार आहेत. पुढे बघा तुम्ही, तसे देवाने मंडळीत कित्येकांना नेमलं म्हणजे अधिकार दिलाय. ह्यो अधिकार आहे, हे दान आहे. इथं लक्षात असू द्या, अधिकार आणि दान याच्यात फरक आहे. अनेक लोक म्हणतात, अनेक सिस्टर, विशेष करून सिस्टर मानतात, मला भूत काढण्याचं कृपादान दिले परमेश्वराने. अहो अख्ख्या पवित्र शास्त्रात चाललं मी बरेच दिवस. मी ज्यावेळेस मला ते समजलं ना की मला भूत काढण्याचं दान मिळालंय, तर मी खूप प्रयत्न केला शोधण्याचा, ते का कृपादानातल्या प्रकारामध्ये ते भूत काढण्याचं कृपादान कुठे बघावा, शोधावा, पण ते मला काही सापडलं नाही. दान कोणतं आहे, अधिकार कोणता आहे, नेमणूक कोणती, याचा अजिबात विचार नाही. शिकलं पाहिजे मनुष्याने. तसे देवाने मंडळीत कित्येकांना नेमलं म्हणजे काय, अधिकार दिलाय. जा तू हे कर. आणि अधिकारी म्हटल्यानंतर तो अधिकाऱ्याप्रमाणेच त्याने राहिलं पाहिजे. आम्हाला गुलाम नाही केलं, आम्हाला चाकर नाही केलं, आम्हाला नोकर नाही केलं. आम्हाला काय केलंय, नेमलंय. एखाद्या गोष्टीसाठी जर तुमची आणि माझी नेमणूक केली तर ती नेमणूक आम्हाला परमेश्वर विचारणार आहे, कारण आमच्यावर सगळ्यात मोठा अधिकारी आहे तो. आमच्यावर वॉच ठेवण्यासाठी पवित्र आत्मा असतो. लाईव्ह कार्यक्रम प्रेषित लोकांचा, संदेष्टे लोकांचा, शिक्षक लोकांचा, अद्भुत कृत्य करण्याचा, निरोगी करण्याची कृपादान मिळायचा, विचारपूस करणारे, व्यवस्था पाहणारे, भिन्न भिन्न भाषा बोलणारे असे नेमले आहेत. आता पुढे लिहितोय तो 29 मध्ये, सगळेच प्रेषित आहे काय, प्रश्नचिन्ह आहे. सगळेच संदेष्टे आहेत काय, प्रश्नचिन्ह आहे. सगळेच शिक्षक आहेत काय, प्रश्नचिन्ह आहे. सगळेच अद्भुत कृत्य करणारे आहेत काय, प्रश्नचिन्ह आहे. निरोगी करण्याची कृपादाने सगळ्यांनाच आहेत काय, प्रश्नचिन्ह आहे. सगळेच भिन्न भिन्न भाषा बोलतात काय, प्रश्नचिन्ह आहे. भाषांचा अर्थ सगळेच सांगतात काय, प्रश्नचिन्ह आहे. श्रेष्ठ कृपादानांची उत्कंठा बाळगा, शिवाय एक सर्वोत्कृष्ट मार्ग मी तुम्हाला दाखवतो, प्रीती सर्वोत्कृष्ट दान आहे. बस, बाकी तुमच्या दानावर जाळ होऊ. सरळ सरळ. अनेक लोक या कृपादानामुळे परमेश्वराच्या सत्याच्या मार्गातून बाजूला गेलेत. अहो ज्या ठिकाणी कुणाला अशुद्ध आत्मा लागलं नाही तिथं हे भूत काढण्याची कृपा लगेच चालू होते. येशूच्या नावात सांगतो निघ. अरे बाबा, ते चांगल्या कुटुंबात तू गेलास, कशाला तिथं येशूच्या नावात कुणाला निघ म्हणतो, हे तर कळायला पाहिजे ना.
आज घराघरीच अशी परिस्थिती निर्माण झाली आणि म्हणून अनेक जे देवाचे लोक आहेत ना, जे विश्वासणारे लोक ज्यांना वाढायचं आहे ना, ते अनेक लोक ख्रिस्ताकडे येण्यास कानगाडा करत आहेत आणि ते लोक सांगतात की आमच्या घरामध्ये चांगली परिस्थिती आहे, परंतु पाळक साहेब म्हटले येशूच्या नावात निघ आणि दुष्ट आत्मा, आणि अशा ढोंगी गोष्टी सांगितल्यामुळं स्वतःच्या काही इम्प्रेशनसाठी त्यामुळे अनेक लोक चर्चला पण यायला बंद झाले. त्याचं कारण तेच आहे, कारण ह्या लोकांना कृपादानाचे प्रकारच समजलेत नाही. नेमकं अधिकार कोणता आहे, नेमणूक कोणती आहे, कृपा कोणती आहे, कृपादान कोणते आहेत आणि कृपेचे फळं कोणते आहेत, आत्म्याचे फळं कोणते आहेत, आत्मा पवित्र आहे की दुष्ट आहे की देवापासून आलेला आहे का सैतानापासून आलेला आहे, ह्या कुठल्याच गोष्टीचं मर्म ओळखून न घेतल्यामुळं अनेक प्रॉब्लेम या ठिकाणी झालेले आहेत. आणि म्हणून तो म्हणत आहे की सगळेच प्रेषित आहेत का? नाही, सगळे लोक प्रेषित नाहीत. देवाने ठराविक लोकांनाच तो अधिकार दिलेला आहे, ठराविक लोकांनाच त्याने ते अध्यक्षस्थान दिले, ठराविक लोकांनाच त्यांच्या हातात तो पावर दिलाय, सगळ्यांना नाही. आणि देण्याचंही पण परमेश्वराने त्यांचं अंतःकरण पाहिलं, त्यांचं मन पाहिलं, त्यांचे विचार पाहिले, त्यांची बुद्धी पाहिली, देवाविषयी असणारी करुणा, लोकाविषयी असणारा कळवाना, देवाविषयीचं आणि समाजाविषयीचं प्रेम, जे काही जेवढे काही गोष्टी परमेश्वराला आवडणारे ज्यावेळेस ते एका व्यक्तीमध्ये पाहतो त्यावेळेस परमेश्वर त्याला अधिकारी नेमतो. लोक त्याला अधिकारी नाही नेमत, लोकांच्या काहीच हातात नाही. परमेश्वरापासून जो अधिकार येतो ना तो लोकांनी दिलेला नसतो आणि परमेश्वरापासून आलेला अधिकार आमचा कुणीही काढू शकत नाही आणि परमेश्वर कुणालाही अधिकार देत नाही. जो त्या योग्यतेस आहे, जो त्या पात्रतेमध्ये आहे, जो परमेश्वरच्या त्या कसोटीमध्ये आहे, ज्याला सगळं सहन करण्याची ताकद दिली. पौलासारखी सेवा सगळ्यात नाही करत. येशू ख्रिस्ताबरोबर 12 शिष्य होते, त्यांनी कंटिन्यू परमेश्वराबरोबर बराच काळ राहिला, परंतु प्रेषित पौलाला फक्त दर्शन झालं. परंतु प्रेषित पौलाला जी सेवा परमेश्वराने दिली होती ती सगळ्यांनाच दिली नाही, कारण प्रेषित पौलामध्ये ते गुण ठासून भरलेले होते. अशा प्रकारे देव ज्यावेळेस आमची नेमणूक करतो तर आमच्यामध्ये काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय खराब आहे ही मी गोष्ट करू शकतो का, हा विश्वास मी धरू शकतो का, हे आलेलं आव्हान मी पेलू शकतो का, याच्या समोर मी जाऊ शकतो का, आणि याच्या माध्यमातून माझे जे भावंड आहेत, जे माझे शरीराचे पार्ट आहेत, जे वेगवेगळे हात पाय नाक कान जे काय असेल शरीराचे, ह्या अवयवांना मी सांभाळू शकतो का, ही माझी जबाबदारी आहे का. आणि ज्या वेळेस ही जबाबदारी परमेश्वर त्या विशिष्ट अशा एका सेवकावर किंवा एका परमेश्वरच्या लेकरावर तो पाहतो, लागलीच तो त्याला तो अधिकार देतो, लागलीच तो त्याच्यावर नेमणूक करतो. कुणाची नेमणूक नाही करीत. अनेक लोक म्हणतात नाही नाही मला पाहिजे होती पोस्ट. अरे बाबा, त्या पोस्ट पर्यंत तुला येण्याच्या तुझ्यामध्ये पात्रता नाही, नेमणूक नाही. होय, परमेश्वर तुला देखील ती पोस्ट देईल, परंतु तू तसं तयार हो. आम्ही तयार व्हायचं नाही, काही नाही, आणि फक्त लोकांना नावं ठेवायचं काम करायचं. या ठिकाणी लिहिलेलं आहे की प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे. आता जो प्रेषित आहे, दुसरा एक संदेष्ट आहे, काही लिहून निरोगी कृपादान आहेत. आता सगळ्या चर्चमध्ये आरोग्यदानाच्या सभा भरत नाहीत. ठराविक चर्चमध्ये ठराविक सेवकांना परमेश्वराने आरोग्याची गिफ्ट दिलेली आहे आणि म्हणून त्या ठिकाणी ती सेवा होती. आणि मग अनेक लोक काय करतात, आपलं सुरू झालं निरोगी करण्याची कृपादान. पण तुम्हाला सांगू द्या, सगळे देवाचे जे सेवक आहेत ना त्या सगळ्यांना परमेश्वराने निरोगी करण्याचं कृपादान दिलेलं आहे. सगळ्यांना शिक्षकाची जबाबदारी दिलेली, सगळ्यांना प्रेषिताची जबाबदारी दिलेली, सगळ्यांना जे काही विचारपूस करण्याचं सगळ्याच्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना दिलेल्या आहे. परंतु आमच्या शरीराचा पार्ट कोणता वापरात आलेला आहे आणि परमेश्वरच्या दृष्टिकोनातून तो कसा वापरण्यात येत आहे. आणि म्हणून आम्ही पाहिलं की एक अवयव दुखावलं तर त्याच्याबरोबर सर्व अवयव दुखावं लागतं. सेवक या अवयवांना सोसावे लागते. एका अवयवाचा सन्मान झाला तर त्याच्याबरोबर सर्व अवयव सन्मानित होतात, आनंदित होतात. तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरित्या त्याचे अवयव, वैयक्तिकरित्या आम्ही आमचं पाचरण आहे. देवाने आम्हाला सगळे गुण दिलेले आहेत, परंतु देवाच्या राज्यासाठी, देवाच्या गौरवासाठी ज्यावेळेस आम्ही एकत्र येऊन परमेश्वरच्या ख्रिस्ताचं शरीर म्हणून आम्ही वैयक्तिकरित्या जे काही पार्ट आम्हाला दिलेला आहे, जे काही काम आम्हाला दिलेलं आहे, ज्याने त्याने ज्याचं त्याचं काम चोखपणे करणं, म्हणजे संपूर्ण शरीराला एक सन्मान मिळेल, आनंद मिळेल, निरोगी जीवन मिळेल. आणि परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल, मान महिमा सन्मान देईल की आमच्या नगर जिल्ह्यामध्ये, कमीत कमी महाराष्ट्र राज्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये परमेश्वराने आम्हाला असे काही अधिकारी दिलेले आहेत, असे काही लोक परमेश्वर देवाचे सेवक त्याने दिलेले आहे की त्यांच्या ते अवयव जे आहेत, आम्ही एकमेकाचे अवयव, त्या प्रत्येक अवयव एक चांगल्या प्रकारची एकमेकाची काळजी घेतात. आणि म्हणून कमीत कमी माझा नगर जिल्हा तरी आज आशीर्वादित आहे असं मी ठामपणे महाराष्ट्र राज्याने किंवा संपूर्ण भारताला सांगू इच्छितो प्रिय. कारण काय, तर आम्ही ख्रिस्ताचे सर्वजण अवयव आहोत.
आणि माझ्या ख्रिस्ताने आमच्या नगरावर कृपा केलेली आहे, जिल्ह्यावर कृपा आम्ही महाराष्ट्रावर केलेली आहे, भारतामध्ये केलेली आहे. जिंबोना ज्या ज्या ठिकाणी देवाच्या नावाचं गौरव करत आहे, जे जे लोक बिलीवर्स आहेत, विश्वासणारे आहेत, जे लोक सेवा करत आहेत, ज्या ज्या लोकांना जी जी जबाबदारी दिली, कोणी प्रेषित असतील, कोणी संदेष्ट असतील, कोणी शिक्षक असतील, कोणी सुवार्थिक असतील, कोणी पालक असतील, कोणी याजक असतील, कोणी विचारपूस करणारे असतील, कोणी अद्भुत करण्याची कृपा असतील, कुणाला व्यवस्था पाहण्याचं काम दिले. व्यवस्था पाहणं हे देखील परमेश्वराकडून मिळालेली गोष्ट आहे. कुणालाही पाहता येत नाही. काही लोक म्हणतात आमच्या हातात द्या, मग आम्ही व्यवस्था पाहू. काही पाहता येणार नाही तुमच्या हातात. तुम्ही तुमच्या घरची व्यवस्था नीटनेटकी सांभाळू शकत नाही. आम्ही पाहतो प्रिय, पवित्र शास्त्रामध्ये तिमोथेला पहिलं पत्र जे आहे त्यामध्ये पाहिलं तर त्याच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की जो स्वतःच्या घरचे व्यवस्था चोख राखू शकत नाही तो मंडळीचा सांभाळ कसं करील. आणि मंडळी काही एका घरचे लोक नाही. आज घरातल्या एका माणसाला त्याचं घर नीटनेटका सांभाळता येत नाही, तो मंडळीचा सांभाळ कसं करील. अख्ख्या जिल्ह्याचे किंवा अख्ख्या महाराष्ट्र राज्याचं किंवा देवाच्या राज्याचं नेतृत्व कसं करील. त्याच्यासाठी जबाबदार आणि त्याच्यासाठी खास परमेश्वराने नियुक्त केलेला जो अवयव आहे तो देखील एक अवयवच आहे प्रिय. जरी त्याला अधिकार दिलेला आहे परंतु तो अधिकार व्यर्थ धारण करत नाही, कारण परमेश्वराने त्याला तसं बनवलेलं आहे, घडवलेलं आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की तसे देवाने मंडळीत कित्येकांना नेमला आहे. नेमला आहे याचा अर्थ त्यांना अधिकार दिलेला आहे. आणि अधिकाराला आड कोणी जाऊ नये. कुठल्याच पार्टला आडव जाऊ नये. हाताला हाताचं काम करू द्या, पायाला पायाचं काम द्या, मुखाला मुखाचं काम करू द्या, कानाला कानाचं काम करू द्या. अशा प्रकारे जर आम्ही एकमेकांचे जर या शरीराचे जसं आम्ही चांगल्या प्रकारची काळजी घेतो, अशाच प्रकारे ख्रिस्ताचे जे भाऊ आहेत, बहिणी आहेत, जे सर्व आम्ही बिलीवर्स लोक आहोत ते आम्ही एकमेकाच्या पार्ट आहोत. कदाचित एखादा पार्ट दुखवला गेला तर बाकीच्या पार्टला देखील त्याची तकलीफ सहन करावी लागते. आणि म्हणून आम्ही पाहिलं की सगळेच प्रेषित नाहीत, सगळेच संदेश नाहीत, सगळेच शिक्षक नाहीत, सगळेच अद्भुत करणारे नाहीत. निरोगी करण्याची कृपादाने सगळ्यांनाच आहेत काय. भिन्न भिन्न भाषा बोलण्याला सगळ्यांनाच आहेत काय. या ठिकाणी मला थांबायचं एक मिनिटासाठी. भिन्न भिन्न भाषा बोलणारी अनेक लोकांना जो अन्य भाषाविषयीचा जो टॉपिक आहे आपण पेशीने शिकणार आहोत अन्य भाषाविषयी, अनेक लोकांना असं वाटतं की अन्य भाषा बोलला तरच पवित्र आत्मा, नाही तर नाही. पण इथं बायबल सरळ स्पष्टपणे लिहितंय सगळेच भिन्न भिन्न भाषा बोलतात का, वेगवेगळी भाषा बोलतात का, अन्य भाषा बोलतात का, वेगवेगळ्या प्रकारच्या बऱ्याच भाषा बोलतात का. नाही बोलता येत सगळ्यांना. एखाद्याला एकच येत असेल, एखाद्याला दोन येत असतील. सगळेच भाषा बोलत नाही म्हणजे ज्याला भाषा बोलता येत नाही त्याला पवित्र आत्मा नाही का. एखाद्याला भाषा बोलती पण संदेशच देता येत नाही. मग कृपादानामध्ये आम्ही पाहतो की संदेश देणं हे कृपादान आहे, ते देवाच्या आत्म्यापासून आहे. भाषा बोलणं हे देवाचं कृपादान आहे, हे पवित्र आत्म्यापासूनच आहे. भाषांचा अर्थ सांगणं हेही कृपादान आहे, हे देवापासूनच आहे. मग अनेक लोकांनी या कृपादानाला एक वेगळं वळण दिलं आणि त्यामुळं अनेक ख्रिस्ती लोकांमध्ये जे विश्वासूचं जीवन जसं जगायचं, आत्मिक जीवन जसं जगायचं ते त्यांना प्रॉब्लेम यायला लागलेले आहेत. आणि म्हणून मी विनंती करेल की देवाच्या प्रिय सेवकांनी सत्य शिक्षण द्यावं, आपल्या मंडळीला सांभाळावं आणि प्रत्येकाने आपला शरीर जसं आपण त्याला सांभाळतो तसंच आपली मंडळी, आपले लोक, आपले प्रियजन, आपले आप्तजन, आपले विश्वासणारे आणि जे भाऊ आमच्या मध्ये नाही, जे काही असे पार्ट येतं की ते विधर्मी पार्ट पण आपलीच येतं. हो, त्या पार्टला शोधा का आपल्यामध्ये कुठला पार्ट कमी आणि त्या पार्टला शोधा त्याचा काय प्रॉब्लेम आहे, काय समस्या आहे, त्या पार्टला कुठं प्रॉब्लेम झालाय तो शोधा. त्याला देवाचं वचन सांगा, त्याला शुद्ध वचनाने शुद्ध करा आणि प्रभूची माहिती द्या, त्याला सुवार्ता सांगा. निश्चित तो देखील आपला एक पार्ट बनेल. परमेश्वर करू आजचा शास्त्रभाग तुमच्या जन्मासाठी आशीर्वादित करू. पुन्हा एक वार पुढच्या लाईव्ह फेसबुकवर आम्ही येणार आहोत. क्रांतिकारचं पहिलं पत्र अध्याय क्रमांक 12 मधले काही गोष्टी राहिलेल्या आहेत त्या देखील पाहूया. आणि 13वा अध्याय आपण शक्यतो चालू करणार आहोत. आणि म्हणून जितके लाईव्ह फेसबुकवर आले त्या प्रत्येकाचं मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात स्वागत करतो. प्रत्येकाला परमेश्वर आशीर्वादित करो. यानंतर देखील जे लाईव्ह जे पाहणार आहेत हा प्रोग्राम त्यांना देखील परमेश्वराने आशीर्वादित करावं. येऊया आपण सर्वजण आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी, आपल्या नगर जिल्ह्यासाठी, आपल्या भारत देशासाठी प्रार्थना करूया. पवित्र पवित्र पवित्राची पावित्राचा उगमासन आमच्या जिवंत करू शाल दे बापा. जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात परमेश्वर दे बापा. आज आम्ही विशेष करून प्रतिभा आमच्या भारत देशासाठी मी प्रार्थना करतो. त्यातली त्यात माझ्या महाराष्ट्र राज्यासाठी मी प्रार्थना करतो. माननीय उद्धवजी साहेब आणि त्यांचं सर्व सहकारी मित्रमंडळ, परमेश्वर दे बापा, सर्व पोलीस डिपार्टमेंट, सर्व प्रकारचं डॉक्टर डिपार्टमेंट, सर्व सफाई कामगार डिपार्टमेंट, सर्व सेवाभावी संस्था, सर्व वैयक्तिक लोक, सेवा चाकरी करणारे लोक, प्रत्येक बिलिव्हर्स लोक, प्रत्येक सेवक, याजक, सिस्टर्स, ब्रदर्स आणि परमेश्वर दे बापा सर्व तुझे लोक जे या दिवसामध्ये तुझ्याकडे येत आहे, प्रत्येक
प्रत्येकावर तुझी कृपा आणि दया कर. माझ्या नगर जिल्ह्यावर तुझा अनुग्रह आणि कृपा कर. आणि माझ्या नगर जिल्हा परमेश्वर प्रभू येशूच्या नावात ख्रिस्ता तुझा आम्ही शहराच्या पाठ आहोत. आम्ही शेवटापर्यंत तू येईपर्यंत हे सर्व पाठ तुझं काम करणारे होऊ दे. आणि आमच्यामधले सर्व कमी घटी काढून टाक. आमच्यामधलं अशक्तपण काढून टाक. आमच्यामध्ये जे काही गैरसमज झाले असतील ते काढून टाक. आमच्यामध्ये असणारा मीपणा, अहमपणा, गर्व, अभिमान, व्यर्थ, फुशारकी, लबाडकी जेही काही गोष्टी असतील त्या सगळ्या आमच्यामधून काढून टाक. आणि तुझ्या सेवेसाठी एक नवीन पात्र तू आमचं तयार कर. आणि आमच्या नगर जिल्ह्यावर तुझा अनुग्रह आणि कृपा असू दे. पुन्हा एक वार तुझे प्रत्येक प्रिय लोक आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये देतो. सर्व गौरव, आदर, सन्मान तुला देत. ख्रिस्त येशू आमचा एकच मध्यस्थ जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्याच्या पवित्र गोड सामर्थ्यवान नावात मागतो. स्वर्गीय पिता आमेन. प्रभु रक्त की जय. प्रभु रक्त की जय. प्रभु रक्ताचा जय जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू.